आता मी बघितलं तिथं बसल्यानंतर सगळेजण त्या केबिन मध्ये बसले होते. कडूभाऊ होते, भाई होते, आपले गुंजाळ साहेब होते, हे सगळेजण त्या ऑफिसमध्ये बसले होते. आणि आज एवढा मोठा कारखाना चालवत असताना, एवढं मोठं आव्हान समोर असताना हे सगळेजण हसत खेळत होते, विनोद करत होते, हसत होते. त्या क्षणाला माझ्या डोक्यामध्ये एकच शब्द आला की माणसं म्हणतात की बंद पडलेला कारखाना चालवणं पोरखेळ नाही. ती गोष्ट मला खोटी वाटली की पोरखेळ नसतो, पण पोरखेळ करत सुद्धा एखादा कारखाना आभाळ उंचीवर नेता येतो. हे गुंजाळ साहेबांनी किती सहज, किती आनंदानं सगळ्यांशी बोलणं. त्यांच्या डोक्यात तो तणाव होता का हा चालवणार आहे का. हा आत्मविश्वास एकट्या गुंजाळ साहेबांचा नाही, हा आत्मविश्वास हा सगळ्या स्टाफचा नाही, हा आत्मविश्वास तुमच्या बळावर आहे. तो तुम्ही कधी वाया घालवायचा नाही, तुमच्या बळावर आहे. आता त्यांनी सांगितलं की 100 ट्रॅक्टर एकच मुकदम देणार आहे. किती कॉन्फिडन्स, कोण आहे ते मला माहिती नाही. आहेत कोण? उठून जरा नमस्कार घाला सगळ्यांनी. बघा ही कर्तृत्वाची किती गोष्ट आहे साहेब, सांगा. हे एका माणसाच्या कृतीचा आज आपल्याला साधी गोष्ट सांगितली तर अंगावर आपल्या काटा येतो.